नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे. आज छानपैकी चकल्यांची रेसिपी टाकू म्हटलं. कमी सामानामध्ये एकदम कुरकुरीत भाजणीच्या चकलीपेक्षाही टेस्टी चकली तयार होते आणि अजिबात तेल राहत नाही. कमी तेलामध्ये एकदम खमंग खुसखुशीत चकली बनते. त्यासाठी 1 किलो तांदळाचं पीठ, पाव किलो डाळ आणि पाव किलो पोहे घ्यायचे. पोहे छान भाजून मिक्सरमधनं पावडर करायची आणि डाळ पण मिक्सरमधनं दळून चाळणीने चाळून घ्यायचं. सगळं छानपैकी चाळून वगैरे मस्त बारीक घेतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, तीळ, हळद, कडकडीत तेलाचं मोहन, मीठ, ओवा सगळं साहित्य टाकायचं. थोडीशी हळद आणि गरम पाणी टाकायचं एकदम कडकडीत. आणि मग आधी तुम्ही तेलाचं मोहन छानपैकी पूर्ण पिठाला लावून घ्या. चकली कुरकुरीत होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं. पूर्ण पिठाला तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे. आणि मग छान गरम पाणी, थोडंसं कडकडीत पाणी करा आणि ते पिठावर टाका. थोडंसं गार झाल्यानंतर मग पीठ मळा, कारण गरम पाण्यात लगेच तुम्ही हात घालू शकणार नाही. त्याच्यामुळे पीठ थोडंसं पाणी आणि पीठ थोडंसं गार झाल्यानंतर मग छानपैकी पीठ मळून घ्या. पण कडकडीत पाण्यात मळा, म्हणजे चकल्या तुटत नाही आणि छान येतात आणि खायला एकदम कुरकुरीत खमंग लागतात. अजिबात तेल राहत नाही या चकलीमध्ये आणि एकदम मस्त होतात. मधल्या वेळेस खायला, मुलांना टिफिनला पण घेऊन जातात मुलं. सकाळच्या वेळेस पण खाता येतात. दुपारच्या वेळेस पण नाश्त्याला ह्या खाता येतात चहाबरोबर. एकदम सुंदर अशा ह्या चकल्या तयार होतात आणि अजिबात तेल राहत नाही. एकदम कमी तेलात तळल्या जातात आणि एकदम छान होतात. तुम्ही करून बघा ह्या चकल्या. खायला पण छान होतात आणि मस्त पण लागतात. आणि एकदम कमी गॅसवर थोडा वेळ तळा आणि मग मोठा गॅस करा. मग त्या चकल्या खूप छान होतात. अशा चकल्या तुम्ही नक्की करून बघा. मस्त खा, मस्त राहा. लाईक करा, सबस्क्राईब